गेले होते. त्यांनी खूप जणांना मदत करण्यासाठी बोलवलं, पण ते एकानेही काही मदत केली नाही. शेवटी इम्तियाज जलील यांनी मदत केली, त्यांची मी खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. यानंतर शिलाराई समोर आहे. तिचा पैसा 40 लाख रुपये बँकेत ठेवलेला आहे. तिच्या मुलाला कॅन्सर झालेला आहे. साहेबांच्या एका पाहिजे प्रभाव हे नाही राहिले आमच्याकडं. माझ्याकडे एवढं नातू काम करतो, शिक्षण होईना मुलांचे, मला शुगर आहे, बीपी आहे, आमचं फार. मग मी माझे शब्द संपवते साहेबांना की आपल्या मुलाबाळांसाठी ठेवलेला पैसा आपला जपाला वापरता येत नाही. याच्यापेक्षा जगात दुर्दैव काय असलं पाहिजे. मी यानंतर दोन्ही डोळ्यांनी जो अंध आहे त्याने आपली शेती विकून 3,40,000 रुपये या आदर्श मध्ये ठेवलेले आहे. आज ज्याला आई वडील नाही, जो एकटा राहतो, त्याला गाव सांभाळतात. ठीक आहे. आपण अंध आहेत, त्यांना विनंती करतो की आपण बोलावं. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक खासदार जलील साहेब, आज मी किशोर आदर्श नागरिकचा पतसंस्थेचा ठेवीदार आहे. आपल्या मध्ये मी स्वतःच 6 गुंठे आड वावर विकून मी माझ्या पुढे आधार राहील म्हणून मी 3 लाख रुपये बँकेत टाकले. आमच्या किशोरचे मॅनेजर आहे साहेब जो मारेकर यांनी मला आश्वासन दिलं, तुझे पैसे मी 100% माझ्या भरोश्यावर टाक. मी त्यांच्या भरोश्यावर पैसे टाकले. पण आता मी त्यांनी सांगायला गेलो, मारेकर आता आपलं काय करायचं. मारेकर म्हणजे आता मी काय करू, सरकारच्या ताब्यात बँक गेली. पण साहेब मी स्वतःच वावर पण पैसे टाकले. आणि जलील साहेब, तुम्ही जर अशा सर्व नागरिक आदर्शाच्या ठेवीदारांना साथ दिली तर 100% सांगतो पुढा खासदार तुम्हीच आहे अशी या ठिकाणी मी कळून देतो. आज 62,000 ठेवीदार आहे. या ठेवीदारासारख्यानं तर जलील साहेबाच्या मागे राहिलं तर मी 100% सांगतो पुढी 2024चा खासदार जलील साहेबच राहील. आणि मी जास्त हे बोलत नाही. माझे आदर्श फक्त पैसे मध्ये द्यावा ही मानकबे साहेबाला विनंती करतो. आणि जलील साहेबाला सुद्धा, जलील साहेब माझे पैसे काढून द्या हेच मी तुमच्या या इथे सांगायला आलो. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. बोलणारे ते फार आहे. एवढंच बोलतो, माझी 2 शब्द संपत. आणि आपले आजही नोंदीत आलेले जे लोक या ठिकाणी येतात त्यांची प्रत्येक वेळेस नोंद असते. आपण 16 सप्टेंबरचा मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये आपल्या सर्वांच्या आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे आणि आपले आजही नोंदीत आलेले जे लोक या ठिकाणी येतात त्यांची प्रत्येक वेळेस नोंद असते. आपण 16 सप्टेंबरचा मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये आपल्या सर्वांचा